ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणरज रेणू बंधुरी. सर्वांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. नाथ महाराज सांगतात, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. वारकरी संप्रदायाकरता नाथ महाराजांनी जे 29 उपवास सांगितले आहेत त्यामध्ये 12 महिन्याच्या 24 एकादशी व 5 पर्व काळ सांगितले आहे. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी आणि शेवट उत्तमोत्तमी शिवरात्र. शिवरात्रीचं व्रत करावं असे नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील लोकांकरता 29 उपवास सांगितले आहे. त्यामध्ये आज महाशिवरात्री आलेली आहे. काही लोक म्हणतात की वैष्णवांनी महाशिवरात्रीचं व्रत करू नये. वैष्णव जे आहे, पांडुरंगाचे जे भक्त आहे, वारकरी जे आहे, त्या वारकऱ्यांनी शिवरात्रीचं व्रत करू नये असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याचंही नाथ महाराज भागवतामध्ये खंडन करतात. नाथ महाराज म्हणतात, वैष्णवांशी शिवरात्री विरुद्ध हे बोलणे अति अबद्ध. सकळ पुराणी अविरुद्ध व्यास विशुद्ध बोलिले. वैष्णवाला शिवरात्र ही विरुद्ध आहे, वैष्णवांनी शिवरात्र करू नये असं जे म्हणतात नाथ महाराज म्हणतात, हे बोलणे अति अबद्ध, हे फार चुकीचं आहे. सकळ पुराणी अविरुद्ध व्यास विशुद्ध बोलिले असं नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की व्यासांनी सगळ्या पुराणामध्ये सांगून ठेवले आहे की सर्वांनी शिवरात्रीचं काय करावा, उपवास करावा, शिवरात्रीचं व्रत करावं. कसं व्रत करावं शिवरात्रीचं? तर शिवरात्रीच्या व्रताचे काही अंग शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिलं अंग आहे शिवरात्रीला उपवास करावा, दुसरं अंग आहे शिवरात्रीचं पूजा करावी आणि तिसरं अंग आहे रात्री जागरण करावं. हा शिवरात्रीचा काय आहे, विधी आहे. विधी नाथ महाराजांनी हा विधी आपल्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजी आधी शिवलिंग. आधी भावे शिवलिंग पूजी, अगोदर भावाने भक्तिभावाने काय करावं, शिवलिंगाची पूजा करावी. कसा विधी आहे शिवरात्रीचा तर ते सांगताना नामदेव महाराज म्हणतात, उपवास आणि शिवाचे पूजन, रात्री जागरण विधी त्याचा. 3 प्रकार आहे. शिवाचे पूजन करणं, उपवास करणं आणि रात्री जागरण करणं. हा शिवरात्रीचा काय सांगितला आहे, विधी आहे. विधी उपवास कसा करावा तर उत्तम उपवास असा आहे की शिवरात्रीच्या दिवशी काहीच खाऊ नये, फक्त जलपान करावं, काहीच त्या ठिकाणी खाऊ नये. जर त्याला तेवढं जमत नसेल तर मग त्याने दूध घ्यावं. गावरान गाईचं दूध असेल तर दूध पिऊन उपवास करावा. तेवढ्यानेही जमत नसेल तर थोडे फळ खावे, फलाहार घ्यावा, असा उपवास करावा. आणि शिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे करावा. दिवसभर पूर्ण उपवास आणि रात्रभर उपवास करावा. दुसऱ्या दिवशी त्याचं पारणं करावं. दुसरं अंग आहे शिवरात्रीच्या व्रताचं, ते म्हणजे शिवरात्रीची पूजा. शिवरात्रीची पूजा दिवसा केली तरी चालते, पण सगळ्या शास्त्रानुसार शिवपुराणामध्ये जे सांगितलेलं आहे किंवा काशीखंडामध्ये जे सांगितले आहे किंवा शिवलीलामृत ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की शिवरात्रीची पूजा ही रात्री केली पाहिजे. रात्री पूजेचं काय आहे, विधान आहे. पुराणामध्ये वर्णन आले आहे की शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक मनुष्याने रात्री शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन 4 प्रहर पूजा करावी, असा काय आहे, नियम आहे. 4 प्रहर म्हणजे किती तर 3 तासाचा एक प्रहर असतो. 3 तासाचा एक प्रहर, असे 4 प्रहर पूजा करावी, म्हणजे 12 तास पूजा करावी, असा काय आहे, नियम आहे. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत पूजा करावी, हा काय आहे, विधी आहे पूजेचा. भगवान शंकराला पूजेमध्ये शुद्ध पवित्र असं जल व्हावं, कारण भगवंताचं एक नाव आशुतोष आहे. आशुतोष शब्दाचा अर्थ होतो, आशु म्हणजे फार कमी, अल्प, आणि तोष म्हणजे ज्याने तो संतुष्ट होतो, तुष्ट होतो, प्रसन्न होतो. म्हणून भगवान शंकर फक्त पाण्याने प्रसन्न होतात, म्हणून भगवान शंकराला पाणी व्हावं. त्यानंतर पूजेमध्ये भगवान शंकराला बेल व्हावं. बेलाने भगवान अत्यंत काय होतात, प्रसन्न होतात. फूल कोणतं वापरावं तर भगवान शंकराला आवडणारं जे फूल आहे ते धोत्र्याचं फूल आहे. धोत्र्याचं फूल भगवान शंकराला जास्त आवडतं. सगळ्या फुलामध्ये श्रेष्ठ फूल सांगितलेलं आहे कमळ, आणि त्या कमळामध्येही निळ्या रंगाचं जे नीलकमल आहे ते सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि धोत्र्याच्या फुलाचं असं महात्म्य आहे की पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, 1,25,00,000 नीलकमल जर आपण वाहिले तर जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य भगवान शंकराला एक धोत्र्याचं फुल जर वाहिलं तर तेवढं पुण्य प्राप्त होतं. असं भगवंताच्या पूजनासाठी धोत्र्याचं फुल वापरावं. भस्म भगवान शंकराला आवडतो, भस्म लावावं भगवान शंकराला. नाथ महाराज सांगतात, एक बिल्वदळ पूजन अक्षता, एक बिल्वदळ चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु.
फार सोपं आहे. भगवंताची शंकराची पूजा करणं फार सोपं आहे. बेलाचं पान व्हायचं, त्यानंतर चंदन असेल तर चंदन किंवा भस्म आणि थोड्याशा अक्षता देवाच्या पूजेसाठी, असं भगवान शंकराची रात्री पूजा करावी. 4 प्रहर म्हणजे 12 तास पूजा करावी, हे पूजेचं अंग आहे. आणि शेवट भगवान शंकराच्या जे शिवरात्रीचं व्रत आहे त्यामधील शेवटचा अंग आहे जागरण. शिवरात्रीच्या दिवशी जागरण करावं हा विधी आहे. दिवसभर जागरण करावं. दिवसा जर झोप घेतली तर शिवरात्रीचं व्रत मोडून जातं. आणि रात्रीही जागरण करावं, म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी 24 तास जागरण करावं, असा शिवरात्रीचा काय आहे विधी आहे. रात्री जागरण यथाविधी, रात्री जागरण केलं पाहिजे. त्यानंतर भगवान शंकराच्या अत्यंत आवडतं म्हणजे नामजप. शंकराची पूजा करत असताना कशी करावी, तर आपण 108 बेलाचे पान किंवा 1000 बिल्वपत्र बेलाचे पान भगवान शंकराला वाहू शकतो. आणि ते वाहत असताना भगवान शंकराच्या पिंडी पुढे बसून एक एक बिल्वपत्र वाहत असताना त्या ठिकाणी राम नामाचा जर जप केला तर ते अत्यंत फलदायी आहे. कारण भगवान शंकराला भगवान प्रभू रामचंद्राचे नाम हे फार अत्यंत आवडतं आहे. म्हणून राम नामाचा गजर करत करत भगवान शंकराची काय करावी, पूजा करावी. त्यानंतर या वर्षीचं एक विशेष महत्व आहे की या वर्षी महाशिवरात्री ही रविवारी आलेली आहे. रविवारी एका पुराणामध्ये असा श्लोक आलेला आहे, आदिवारे पंचगव्ये रभिषेको विशिष्यते, गोमयम गोजलम क्षीरम दध्याज्यम पंचगव्यकम. रविवारी भगवान शंकराला पंचगव्याने स्नान घालणं हे अत्यंत विशेष आहे. आणि शिवरात्री सुद्धा योगायोगाने रविवारीच आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी भगवान शंकराला पंचगव्याने स्नान घालावं. पंचगव्य म्हणजे काय, तर गोमय म्हणजे गाईचं शेण पाहिजे, गाईचं गोमूत्र, त्यानंतर गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप, हे सगळं मिळून याला पंचगव्य म्हणतात. या पंचगव्याने स्नान घालावं भगवान शंकराला, असा या व्रताचा विधी आहे. आणि आजच्या दिवशी ज्याला जमेल त्याने शिवलीलामृत ग्रंथाचे संपूर्ण पारायण करावे. नाहीच जमलं तर केवळ 11व्या अध्यायाचे तरी नक्की पारायण करावे, असा या व्रताचा काय आहे विधी आहे.